नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये। आज आपण बघणार आहोत की हरभरा पिकासाठी कोणकोणते मूलभूत खते आपल्याला वापरायचे। मूलभूत खते म्हणजेच आपण जे बेसल डोस वापरतो, जे पेरणीसोबत वापरायचे खत असतात ते कोणकोणते वापरायचे आहे, त्याचं प्रमाण किती असलं पाहिजे आणि कोणकोणत्या ड्युरेशनला वापरायचं आहे, या सर्व गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर मंडळी, मी सुतीक्ष्ण धोटे आपल्या सर्वांचं आपल्या लाडकं युट्यूब चॅनल एकर बाय एकरवर स्वागत करतो। मंडळी, आपण आता जे बघणार आहोत आपल्या स्क्रीनवर दिसत असेल आपल्याला की सर्वात आधी आपण ज्यावेळेस कोणतंही पिकाला खत द्यायचं ठरवतो, म्हणजेच युरिया किती द्यायचा, डीएपी किती द्यायची, 10-26-26 किती द्यायचा किंवा म्युरेट ऑफ पोटॅश एमओपी किती द्यायचा, तर हे ठरवायच्या आधी आपल्याला एक गोष्ट माहीत असली पाहिजे की त्या पिकाची रिक्वायरमेंट काय आहे, म्हणजे त्या पिकाला किती अन्नाची त्या एका पर्टिक्युलर सीझनमध्ये गरज असते। तर इथं आपण जर हरभरा पिकाबद्दल जर बघायचं म्हटलंच तर याचा जे रिकमेंडेड डोज आहे ते आपण आपल्या स्क्रीनवर आपल्याला दिसत असेल की नत्र जे आहे हे आपल्याला 20 किलो प्रति हेक्टर आपल्याला इथं हवं असते। म्हणजेच 20 किलो प्रति हेक्टर जर आपण नत्र झाडाला देत असू, म्हणजेच एका हेक्टरला, तर आपली नत्राची रिक्वायरमेंट पूर्ण होऊ शकते। त्यानंतर आपलं जे पोटॅश आहे म्हणजे फॉस्फरस आहे, हे किती पाहिजे आपल्याला? 50 किलो पाहिजे। 50 किलो फॉस्फरस आपली रिक्वायरमेंट पूर्ण करू शकते आपल्या पिकाची। त्यानंतर पोटॅशियम आहे, किती पाहिजे पोटॅश? तर आपल्याला 20 किलो प्रति हेक्टर आपल्याला द्यायचं असते। तर आता 20 किलो आपण जे नत्र सांगितलं, तर याचा अर्थ हे नाही की 20 किलो युरिया आपल्याला द्यायचं आहे, कारण की युरियाचं पोतं कितीच आहे, म्हणजेच 45 किलोचं आहे। त्याच्यामध्ये पर्सेंटेज ऑफ नायट्रोजन म्हणजेच नत्र किती आहे? 46%। या सर्वांचं कॅल्क्युलेशन करून आपल्याला युरिया टाकायचा असतो। त्याच प्रकारे फॉस्फरस झालं किंवा पोटॅश झालं, याचं पण प्रमाण आपल्याला काढूनच आपण युरिया इतर खते आपल्या झाडाला, आपल्या पिकाला आपण देत असतो। तर हे झालं आपला रिकमेंडेड डोस। आता त्यानंतर आपल्याला जर जाणून घ्यायची गोष्ट जी आहे महत्वाची आहे ती म्हणजे आता आपण जे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हे कोणकोणते खते बघणार आहोत। तर इथं सर्वात आधी आपण 5 प्रकारचे खतं बघणार आहोत। 5 खतामधून आपण जे बघणार आहोत त्यापैकी आपण जे खतं टाकत असतो त्यातून आपलं जे मुख्य हेतू असते ते असते नत्र, स्फुरद आणि पलाश हे गेलं पाहिजे। पण आपण ज्यावेळेस फक्त आणि फक्त युरिया जर टाकतो म्हणलं किंवा फक्त आणि फक्त 10-26-26 टाकतो म्हणलं, तर एका खतातून जर आपण जे रिक्वायरमेंट आहे ते जर फुलफिल करण्याचे मागे गेलो तर आपला खर्च हे वाढू शकतो। त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, कॉम्बिनेशन ऑफ खतं घ्यायचे, म्हणजे सांगड करायची आहे खतांची, आणि त्याद्वारे आपल्याला आपल्या शेतीमधला खर्च सुद्धा आपण वाचू शकतो। तर इथं आपला सर्वात आधीचा जे खत आहे ते कोणतं आहे, तर म्युरेट ऑफ पोटॅश आहे। म्युरेट ऑफ पोटॅश मधून काय जाणार आहे आपल्याला? इथं समजत आहे की आपल्याला पोटॅश जाणार आहे। त्यानंतर आपण ट्रिपल सुपर फॉस्फेट इथं आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे। तर ट्रिपल सुपर फॉस्फेट म्हणजे काय, तर जे आपण सिंगल सुपर फॉस्फेट आपल्या वावरामध्ये वापरतो त्याचाच भाऊ म्हणू शकतो आपण, पण त्याच्यामध्ये जे पर्सेंटेज ऑफ फॉस्फेट आहे हे 3 गुणा आपण इथं देऊ शकतो। ठीक आहे। तर त्यानंतर जे आहे आता आपल्याला इथं युरिया आपल्या सर्वांच्या परिचयाचाच आहे, युरिया आपण जे देत असतो। त्यानंतर जे आहे आपण 10-26-26 पाहणार आहोत। ठीक आहे। तर 10-26-26 हे आपल्याला इथं खतामधूनच माहिती पडते की 10-26-26 मध्ये 10% नायट्रोजन, 26% पोटॅश आणि फॉस्फर आपल्याला इथं मिळू शकते। त्यानंतर आपण जे आहे ते डाय अमोनियम फॉस्फेट, याच्यामधून आपल्याला फॉस्फेटची मात्रा आपल्या वावरातली पूर्ण होणार आहे। ठीक आहे। तर आपल्याला ही गोष्टी माहीत असणे खूप आवश्यक आहे, कोणते रिक्वायरमेंट काय, म्हणजेच किती रिक्वायरमेंट आहे आपल्या पिकाची, त्यानंतर वापरायची खतं कोणती कोणती आहे। तर त्याआधी ज्याप्रमाणे मी म्हटलं होतं की जे आपण म्हटलं की आपल्याला याला कितीची गरज आहे नत्राची, तर 20 किलो नत्र आपल्याला द्यायचं आहे। तर आपल्याला युरिया किती द्यायला लागेल, आता जर तुम्हाला स्वतः पण आता जागरूक होणं आवश्यक आहे। फक्त आणि फक्त कृषी केंद्रावर जाऊन त्यांना सांगायचं की बा हरभऱ्यासाठी युरिया द्यायच्या, मग 4 बागा आणायच्या आणि टाकायचे, याच्या मागे लागायचं नाही। तर त्यासाठी आपल्याला इथे एक सूत्र दिलेलं आहे की आपल्याला फर्टिलायझर रिक्वायर्ड किती आहे, म्हणजेच काय, तर आपल्याला किती खताची मात्रा, किती युरियाची पोते आवश्यक होऊ शकते। इथं हे फॉर्म्युला दिलेला आहे। याच्यामध्ये आपल्याला या प्रकारे 100 घ्यायचा, त्यानंतर खाली न्यूट्रिएंट कंटेंट दिलेला आहे, म्हणजेच युरियामध्ये किती टक्के ते नत्र आहे, म्हणजे इथं किती आहे, 46% नत्र आहे, तर मी इथं 46 घेतलं। त्यानंतर रिकमेंडेड डोस किती आहे, रिकमेंडेड डोस म्हणजे काय, हे आपल्याला विविध आपल्याला साईटवर माहीत पडू शकतात किंवा आपण जे इतरही ठिकाणाहून आपण ते माहिती करू शकतो, म्हणजे कृषी ऑफिस आहे तिथून पण आपण याची माहिती घेऊ शकतो की आमच्या पिकाला, कोण्या पिकाला किती खताची गरज आहे। तर रिकमेंडेड डोज ऑफ इथं आपल्याला नत्र किती आहे, तर 20 आहे।
तर याच्यानुसार जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला हे माहीत पडू शकते की किती प्रकारे किती खत आपल्याला लागत आहे. हे तुम्ही सुद्धा गणित सॉल्व्ह करा आणि तुम्हाला सुद्धा माहीत पडेल की तुमच्या पिकाला किती युरिया द्यायचा आहे. मी पुढे सांगणारच आहे, पण तुम्ही सुद्धा हे एक ट्राय करा. ठीक आहे. तर याच्यानंतर जे आपल्याला एक मेन घटक येते ते म्हणजे आता खतांमधील घटक असणे सुद्धा, काय घटक आहे हे माहीत असणे सुद्धा माहिती आहे. बरेच शेतकऱ्यांना हे घटक माहिती नसतात. असेल खूपच छान, पण नसेल तर हे माहिती घेणं खूप आवश्यक आहे. कारण की जसं मी आता वारंवार सांगत आहो की युरिया 20 किलो टाकून चालणार नाही. युरियातलं नत्र आपल्या वावरात 20 किलो जाणं आवश्यक असतं हेक्टरी. तर इथं आपण आता एमओपी पाहणार आहोत. तर एमओपी काय करते, तर एमओपी जर पाहिलं तर एमओपी नत्र, स्फुरद आणि पलाश याचं प्रमाण किती आहे. जर आपण 100 किलो जर वापरत असाल तर त्यापैकी किती किलो आपल्या वावरामध्ये नत्र चालला, किती किलो स्फुरद चालला, किती किलो पलाश चालला, ही गोष्ट आपल्याला. तर मंडळी, आपण आत्ताच बघितलं की आपल्याला 25% जे आपण एक पोतं वापरतो 25% आपण एमओपी वापरायचं आहे. त्यानंतर आपण एक पिशवी आपण ट्रिपल सुपर फॉस्फेटची वापरायची आणि युरिया आपल्याला अर्धी पिशवी आपल्याला काम येऊ शकतात. हे झालं आपलं पहिलं फॉर्म्युलेशन. यानंतर दुसरं जे फॉर्म्युलेशन आपलं आहे त्याद्वारे आपण हे 3 खतं आपण इथं वापरू शकतो. कोणते कोणते? 10-26-26, ट्रिपल सुपर फॉस्फेट आणि युरियाचं, या 3 याचं कॉम्बिनेशन आपण करू शकतो. तर 3 याचं कॉम्बिनेशन मध्ये आपल्याला किती पाहिजे प्रमाण, तर आपण 10-26-26 31 किलो आपल्याला वापरायचं आहे. त्यानंतर ट्रिपल सुपर फॉस्फेट आपल्याला 26 किलो आणि युरिया जे आहे आपल्याला 15 किलो आपण इथं वापरू शकतो. सोबतच पोत्याचं जर माप म्हणलं तर अर्धा पोता आपल्याला 10-26-26चं लागेल, अर्धा पोता आपल्याला ट्रिपल सुपर फॉस्फेटचं लागेल आणि आपण 25% पोता आपण युरियाचा आपल्याला आपल्या हरभऱ्यासाठी लागू शकते. आता त्यानंतर जर तिसरं जर फॉर्म्युलेशन आपल्याला बघायचं झाल्यास ते आहे आपलं डीएपी, डायअमोनियम फॉस्फेटचं, म्युरेट ऑफ पोटॅशचं आणि युरियाचं कॉम्बिनेशन. आता या तिन्हीचं कॉम्बिनेशन आपण जर डीएपी जर वापरत असेल तर आपण 44 किलो आपण वापरणार आहोत. त्यानंतर म्युरेट ऑफ पोटॅश 13 किलो आणि युरिया आपल्याला 4.8 किलो आपण इथं वापरणार आहोत. म्हणजेच हे जर प्रमाण आपलं असलं तर आपलं कॉम्बिनेशन ठीक होऊन जेवढं आपल्याला रिक्वायरमेंट आहे तेवढी रिक्वायरमेंट आपण आपल्या हरभऱ्याची पूर्ण करू शकतो. ठीक आहे. तर मंडळी, अशाद्वारे आपण ह्या खताची जे प्रमाण आहे किंवा खताची सांगड आहे हे घालू शकतो, जेणेकरून आपल्या पिशवीला म्हणजे आपल्या पॉकेटला कमीत कमी खर्च येऊ शकतो आणि जास्तीत जास्त आपल्या उत्पादनात भर पडू शकतो. सोबतच आता ज्या वेळेस आपल्या शेतामध्ये जस्ताची आणि गंधकाची कमतरता असते त्यावेळेस आपण नत्र आणि स्फुरद 20 किलो सोबतच त्यासोबत 20 किलो गंधक किंवा 20 किलो झिंक सल्फेट आपण वापरू शकतो. त्याने सुद्धा आपल्या पिकावर खूप चांगला परिणाम पडू शकतो. हे आपण प्रति हेक्टरमध्ये आपण इथं वापरणार आहोत. आता ज्या वेळेस फुलोरा येते, फुलोरा अवस्थेनंतर जे आपण नत्र वापरणार आहोत मंडळी, ते आपल्याला किती वापरायचे, तर आपल्याला 2% युरियाची पहिली फवारणी व त्यानंतर 10 दिवसांनी दुसरी फवारणी आपल्याला इथं करायची आहे. ज्यावेळेस आपल्याला शेतामध्ये फुलावर आपल्याला हरभरा आलेला असेल त्यावेळेस आपल्याला 2% युरियाची फवारणी करायची आहे आणि त्याच्या 10 दिवसानंतर आपल्याला युरियाची दुसरी फवारणी करायची आहे. म्हणजेच ज्या अवस्थेत ज्या न्यूट्रिएंटची गरज आपल्याला आपल्या हरभऱ्याला लागणार आहे त्यावेळेस जर आपण ते न्यूट्रिएंट दिले तर आपला जे माल आहे म्हणजेच आपला जे पिकाची शेवटचा टप्पा आहे त्याच्यात आपण आणखीन भरघोस उत्पादनात भर पाडू शकतो आणि जास्तीत जास्त आपण उत्पादन घेऊ शकतो. तर मंडळी, अशा प्रकारे आपण जे बघितलं आपला पूर्ण व्हिडिओमध्ये की कशा प्रकारे कोणती खतांची सांगड आपण इथं घातलेली आहे. तर अशा प्रकारे आपल्याला सुद्धा जर आणखीन काही खतांची सांगड माहीत असेल, प्रमाण माहीत असेल तर ते आम्हाला कमेंटद्वारे कळवा. म्हणजेच आणखीन शेतकरी यासोबत आपण पोहोचू शकतो. तर मंडळी, या व्हिडिओमध्ये एवढेच. पुढील व्हिडिओसाठी आणखीन व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.